श्रेयस 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 बाळा डोळे उघड ना. श्रेयस कोणी आहे का? कोणी आहे का? प्लीज मदत करा. श्रेयस 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 मामी श्रेयस बाळा तू 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 घाबरू नकोस. हा मी आली आहे ना आता. आपण घरी जायचं आईकडे. हा तू घाबरू नकोस. हे घे पाणी घे पाणी. कोणी नाही ना कोणी नाही. हा मामी आली आहे ना आता आपण घरी जायचं. हॅलो समीर श्रेयस समीर श्रेयस हे सगळं काय? ते आतमध्ये आग लागली. आग लागली? तुला काही झालं नाही ना? नाही मामा, 2 माणसांनी ना मला आतमध्ये पकडून ठेवलेलं. कुठे ती माणसं? कुठे? आग लागल्यावर ते पळून गेले. मग नंतर मामीने मला वाचवलं. अजून किती ऋणी करणार आहात तुम्ही मला तुमचं? नात्यात ऋण नसतं, फक्त वाटून घेणं असतं. कधी तुम्ही माझं सुख दुःख वाटून घ्यायचं, कधी मी तुमचं सुख दुःख वाटून घ्यायचं. तिथे तिथे नको काळजी करूस. समीरचा फोन येऊन गेला ना. आपला श्रेयू नीट आहे, सुखरूप आहे. तो घेऊन येतच असेल. रडू नकोस. हो ग, पण जोपर्यंत तो येत नाही मी माझ्या डोळ्यांनी बघत नाही तो बंद नाही ग राहणार. मला माझ्या जीवात जीव नाही येणार आहे. कळतंय मला, कळतंय. येईल बघ तो येईल.
ठीक आहेस ना तू तुला काही लागलं नाही ना? काही केलं नाही ना त्यांनी तुला? नाही. तुला आठवण आली माझी? ओ आई, मला खूप आठवण येत होती तुझी. परत सोडून नाही जाणार ना परत? हो आई, पक्का प्रॉमिस. रेणुका, निलंबरी, अगं त्याला आत घेऊन जा. त्याला पाणी बिणी पाजा ग. दृष्ट काढा आधी त्याची. आत घे त्याला. दिदे दिदे उठ, त्याला आत घेऊन चल. भूक लागली असेल ना? काहीतरी चमकावूया. हा चल. आई, एक मिनिट आहे ना. काय रे? काय? आई, तू जशी माझी दृष्ट काढलीस ना, तशी मामीची पण काढ. हिची दृष्ट कशाला? तुझ्या जीवावर बेतलं होतं आणि तू मोठ्या संकटातून परत आलायस म्हणून तुझी दृष्ट काढली आहे. अगं आई, मामी सुद्धा खूप मोठ्या प्रॉब्लेम मध्ये अडकली होती मला सोडवताना. आमच्या सगळीकडे खूप आग लागली होती आणि मामी त्या आगीतून धावत आली मला वाचवण्यासाठी. मामीला खूप भाजत होतं. मामीची साडी पण जळली. श्रेयस, तू तू शांत हो बाळा. ते सगळं नको आठवूस तू आता. अर्पिता, खरंच असं सगळं घडलं का ग? रेणुका, अर्पिताची पण दृष्ट काढ. तिच्यामुळेच आज तुझा मुलगा तुझ्या समोर परत आलाय. हो, पण श्रेयसवर हे संकट हिच्याच हलगर्जीपणामुळे आलं होतं. अगं, इतकी कृतज्ञ होऊ नकोस. गुंडाने तुझ्या जवळनं खेचून नेलं असताना श्रेयसला, तो ओरडण्या व्यतिरिक्त तू काही केला नसतास. आणि हलगर्जीपणाच्या काय गोष्टी करतेस ग? ती जर हलगर्जीपणा करत असली असती तर जीवावर उदार होऊन ती तुझ्या पोराला वाचवायला परत गेली नसती.
समजलं? माणसं जरा ओळखायला शिक रेणुके, नाहीतर पस्तावायची वेळ येईल. काढ तिची दृष्टा. श्रेयस चल, आंघोळ करायच्या ना, कपडे बदलायचे. अर्पिता, घरावर इतकं मोठं संकट आलं, पण तू स्वतःचा धीर खचू दिला नाहीस. प्रसंगावधान राखून स्वतःबरोबर श्रेयसचाही जीव वाचवून त्याला परत घरी आणलंस. प्रसंगावधानाची ही चौथी परीक्षा खरं तर मी घेणार होते, पण नियतीनेच ती परस्पर घेतली आणि त्यात तू 100% गुण मिळवून उत्तीर्ण झालीस. जी, देवी आईची कृपा आहे म्हणून श्रेयस सुखरूप घरी परत आला. आता काय झालं असतं ना, याची कल्पनाही नाही करू शकत मी. जगदंब जगदंब, कौतुक करूनही देवी आईला श्रेय देण्याचा मोठेपणा दाखवलास. असं हवं माणसाने. एक मानाचा गुण देवी आईने तुझ्या पदरात टाकलाय. मग आजी, आता पुढची परीक्षा तू घेणार का नियती? जे देवीच्या मनात असेल तेच होईल. एक मात्र नक्की, हिची परीक्षा घेण्याचा माझा निर्णय योग्य होता हे देवी आईच्या या रचनेतून सिद्ध झालंय. प्रत्येक परीक्षेत हिचे गुण उजळूनच समोर आलेत. जर अर्पिता 5ही परीक्षा उत्तीर्ण झाली तर घरातल्या मोठ्यांना अक्कल येईल अशी आशा मी करू शकते. समीर, हा पोलिसांना कळवलंस का श्रेयस सापडलाय ते? हो, कळवलं. हा, श्रेयस सापडलाय खरं, पण हे सगळं कोणी केलंय ते नाही कळलं अजून. एवढं मात्र नक्की की ज्याने कोणी केलं ना ते मुद्दामून जाणीवपूर्वक केलं. पण का आणि कोणी केलं असेल हे सगळं? फक्त पोलिसांनी त्या व्यक्तीपर्यंत लवकरात लवकर पोचावं इतकीच प्रार्थना आहे बाप्पाकडे. अरे फोन उचल ना माझा. दीड क्षण माझे फोन उचलत नाहीये. तिथे श्रेयसच्या बाबतीत काय झालंय काय नाही काहीच कळायला मार्ग नाहीये. मूर्खाचा आहे ना, अपूर्वच चुकीचा होता. अरे बापरे, श्रेयसच्या बाबतीत काही वेड वाकडं झालं ना, मी गोत्यात येणार आहे. देवा, आता ही बाई पुन्हा प्रश्न विचारणार. समीरजी, ऍक्च्युली मी आता माझ्याच माणसांशी बोलत होते. ओके श्रेयस,
श्रेय सुटला. त्या अर्पिताने सोडवून आणलं त्याला आणि तू सांगते ज्यामुळे माझ्या नातवाच्या जीवावर बेतला असता तर काय झालं असं कळतंय का तुला? आणि तुला माहित होतं ना ग, तुला माहित होतं ना की तिकडे काहीतरी गडबड झालीये. तुला माहित होतं तुझी माणसं तिकडून पळून गेली. माझा श्रेय तिकडे एकटाय अडकलाय, तरी तू माझ्याशी खोटं बोललीस. लाज वाटत नाही तुला? माझ्या श्रेयला खरंच काय झालं असतं तर मी काय तोंड दाखवलं असतं ग रेणुकाला, घरच्यांना? मला स्वतःला काय तोंड दाखवलं? हे बघ राजसे, एक गोष्ट लक्षात ठेव, मला ती अर्पिता सून म्हणून नकोय. नकोच आहे. तिच्या जागी मला तू हवी आहेस. आणि त्यासाठी आपण त्या अर्पिताच्या विरोधात ज्या काही खेळी खेळतो, जे काही प्लॅन रचतो, त्याच्यामध्ये मी आतापर्यंत तुझ्या बरोबर होते, यापुढेही असेल. पण माझ्या घरच्यांच्या जीवावर जर काय बेतलं तर ते मला कधीच खपणार नाही, कधीच नाही. कळतंय तुला? आणि त्यासाठी तुझ्याशी आयुष्यभर वैर पत्करावं लागलं ना तरी बेहतर. मला काही फरक नाही पडणार. लक्षात ठेव. समीरची आई, हात उचलायला नको होता तुम्ही. समीरसाठी झेलते मी तुम्हाला, पण तुम्ही अधिकाराच्या बाबतीत खूपच भ्रमात आहात. मला मारलत, राजसीला मारलत. तुम्ही किती मोठ्या संकटाला आमंत्रण दिले ना त्याची कल्पना नाहीये तुम्हाला. ज्याची शिक्षा तुम्हाला मिळणार, सवालच नाही. पण आता नाही. समीरशी लग्न करून मी त्या घरात आल्यावर याची व्याजा सकट कशी परतफेड करते ना ते बघाच. शोभद आहे माझा. गप्पांच्या ओघात वेळ कसा गेला काही कळलं नाही मला. बरं, आय थिंक आता माझे कपडे वाळले असतील. मी चेंज करतो आणि निघतो. कॉफी छान झाली होती. मीनाक्षी मॅडम, काय झालं? काही प्रॉब्लेम आहे का? तुम्ही एकदम इमोशनल झाला. नाही, प्रॉब्लेम काही नाही. इन्शुरन्सचे पैसे अकाउंट मध्ये जमा झाले, त्याचा मेसेज आलेला. काय सांगताय? वा, आता तरी थँक्स म्हणू द्या. अहो, तुम्ही त्या थँक्स मध्येच अडकलेले आहात. पण मला सांगा, इतकी आनंदाची गोष्ट आहे, मग तुमच्या डोळ्यात पाणी कशाला? माझ्या बँकेच्या अकाउंट मध्ये मी जेव्हा इतकी मोठी अमाऊंट पाहिली ना, तेव्हा मला पहिला प्रश्न हा पडला की मी इतक्या पैशाचं काय करणार आहे. मला मागे पुढे कोणीच नाही, मला मूलबाळही नाहीये. काय करू मी इतक्या पैशाचं? हे बघा, तुम्ही प्लीज असं म्हणू नका. हे पैसे तुमच्या हक्काचे आहेत, तुमच्या भविष्याची तरतूद आहेत हे पैसे. आणि तुम्हाला खरं सांगू का, शेवटी पैसाच कामी येतो. आणि माणसाचं काय? माणसाला माणसाची सोबत लागते ना, तीही जवळच्या. पैशाने नोकर चाकर मिळतील, जीवाला जीव लावणारा माणूस कुठे मिळेल? नचिकेत, तुम्हाला सांगू का, आज मी संपूर्ण दिवस तुमच्या बरोबर घालवला. मी इतकी मनमोकळी हसलीये, मनमोकळी बोललीये. खरं सांगायचं तर ना, मी भरभरून जगली आज. पण मला माहिती आहे हे सगळं क्षणभंगूर आहे. तुमचा संसार आहे, मी मला एकटं सोडून निघून जाणार. आणि मी या घराच्या भिंतींमध्ये एकलकोंडी एकटी राहणार. नाही, तुम्ही रडू नका मॅडम. ऐका ना मीनाक्षी मॅडम, तुम्ही मीनाक्षी
सॉरी मॅडम. मीनाक्षी म्हणलं तरी चालेल. मीनाक्षी रडू नकोस. हे बघ, मी कुठेही जाणार नाहीये. जेव्हा जेव्हा तुला माझी गरज असेल तेव्हा तेव्हा मी तुझ्याबरोबर नक्की असेन. माझा विश्वास नाही बसत आहे. आता बसला विश्वास. काय हो, असे का बघताय? विचार करतोय मी, तुम्ही जर माझ्या आयुष्यामध्ये नसता काय झालं असतं माझं. मला असं वाटतं की तुम्ही माझ्या आयुष्यात नसता तर माझं जे झालं असतं ना तेच तुमचं झालं असतं. मामा मामी मामा मामी. काय रे, झोपला नाहीस? अरे हो, झोपणारच होतो पण एकदम काहीतरी खूप इम्पॉर्टंट राहून गेलंय असं आठवलं. अरे बापरे, तू अगदी मोठ्या माणसांसारखं बोलायला लागलास रे. हो ना, काय इम्पॉर्टंट राहून गेले तुझं? अगं मामी, तू मला इतक्या मोठ्या प्रॉब्लेम मधून वाचवलंस पण मी तुला थँक्सच म्हटलं नाही ना. अरे यार, मग आता काय करायचं? थँक्यू मामी. अरे वा, खूप मस्त थँक्यू होतं रे हे. पण श्रेयस, तुला शोधण्यासाठी मी जितके प्रयत्न केलेत ना तितकेच प्रयत्न तुझ्या मामाने सुद्धा केलेत. मग एक थँक्यू मामाला पण मिळायला पाहिजे ना. हो मामी. थँक्यू मामा. जा जाऊन झोप आता. बॅड मॅनर्स मामा मामी. का रे? मी तुम्हा दोघांना इतकी छान पप्पी दिली पण तुम्ही दोघांनी मला रिटर्न गिफ्ट द्यायला हवं की नको? मग तुम्ही दोघांनी पण मला गालावरती पप्पी द्या. आता तुम्ही दोघं एकमेकांना नीट थँक्स बोला. गुड नाईट. येस. गुड नाईट. गुड मॉर्निंग. चहा घ्या ना. नचिकेत, काय झालंय? नाही गिल्टी वाटते मला. गिल्टी वाटते मला, प्रचंड गिल्ट. मला कळतच नाही मी इतका भावत काय काय करू. मॅडम आय एम रिअली सॉरी. मला ना, मी तुमच्या परिस्थितीचा गैरफायदा घेतला असं वाटतं. नचिकेत, तुम्ही प्लीज शांत व्हा. तुमची काहीच चूक नाहीये. आपल्यामध्ये जे काही झालं ते एकमेकांच्या संमतीने झालंय. तुम्ही माझ्यावर जबरदस्ती नाही केली. तुम्ही स्वतःला दोष का देताय? अहो, कारण हे पाप आहे, पाप. आणि हे पाप माझ्या हातून घडलं. माझ्या हातून नाही, हे प्रेम आहे. खूप दिवसांनी मला माझ्या हक्काचा माणूस भेटला, ज्याला माझं सर्वस्व मला अर्पण करावं असं वाटलं. नचिकेत, माझ्या प्रेमाचं तुला कधीच ओझं नाही होणार.
तुझ्या आयुष्यात, तुझ्या संसारात माझ्यामुळे कधीच प्रॉब्लेम्स नाही होणार. तू अगदी निश्चिंत राहा. फक्त मला एक वचन देशील का? मी म्हणलं ना, मी तुझ्या संसाराच्या आड कधीच नाही येणार. तुझ्या बायकोला, तुझ्या मुलीला सोड असं कधीच म्हणणार नाही. फक्त मला कधीच अंतर देऊ नकोस. मला एकटीला सोडून कधीच जाऊ नकोस. देशील ना हे वचन मला? दादा, विद्याविहारला जायचंय. डबल पैसे देतो, नाही म्हणू नकोस. हो नाही का म्हणीन साहेब, आम्हालाही धंदा आवाज आहे की. या बसा. दादा फास्ट चालव, लवकर पोचायचंय मला. हो साहेब. चल 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 चल. हो हो हो. उशीर होतोय यार, डबल पैसे देतो, चल. हो साहेब, ते काय मी नवीन आहे ना जरा, त्यामुळे. पण मी चालवतो पटपट. श्रेयस, फोन दे माझा. माझा फोन दे. सॉरी मामी. नाही नाही बाळा, तू काय मुद्दाम नाही केलंस. पण हे असं आरतीचं ताट असं पडलं म्हणजे अपशकुनच आहे की. काय चाललंय श्रेयस? घरात काय पकडापकडी खेळताय तुम्ही? तू लहान आहेस? मला काय बोलते, तो मोबाईल घेऊन पळतोय. रेणुका, ओढू नको त्याला. आता जे काही झालंय ना ते झालं. संकेत चांगला नाही हे खरं आहे, पण शांत राहा सगळ्यांनी आणि चांगला विचार करा. देवीची प्रार्थना करा आणि तिला म्हणावं काही चुकीचं होऊ देऊ नकोस. काही चुकलं माकलं असेल तर पोटात घाल. समजलं? शांत राहा सगळे. अरे मागे घे ना. ए यार, याने मध्ये कुठे घातली नसता. दादा मागे घ्या.
हे बघ, हे पैसे घे, मला उशीर होतोय. अहो साहेब जास्त दिलेत पैसे. चले बाहेर ये, चल. अहो साहेब साहेब काय झालं? चल बाहेर ये, सांगतो. काय झालं? हे जाधव, चेक कर, रिक्षा चेक कर. अहो, साहेब झालंय काय? मी ट्रॅफिक मध्ये थांबलो होतो. हा, हे बघ, उलट प्रश्न करू नको, आम्हाला आमचं काम करू दे. मिळाली. अहो ही माझी नाही, ही तो माणूस तिकडे बसला होता. खोल ती. लॉक आहे साहेब. मग फाड ना. अहो, साहेब मी खरंच सांगतो, ही माझी बॅग नाहीये. कळेल कळेल, थांब जरा. अहो साहेब हे माझं नाही, तो माणूस बसला होता.